नमस्कार, मी वृषाली पवार. आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज 15 ऑक्टोंबर, भारताचे माजी राष्ट्रपती आदर्शवंत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती. यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करतो आणि म्हणूनच आज त्यांच्या जीवनावरील एक सुंदर असा लेख आज मी तुमच्यापुढे सादर करते आहे. लेखाचं नाव आहे कशी घेऊ भरारी आकाशी. कशी घेऊ भरारी आकाशी. रविवारची पहाट. रामेश्वरच्या अथांग सागरावर आकाशातली कोवळी किरणं चमचम करत होती. दर रविवारप्रमाणे आज देखील जलालुद्दीन छोट्या आझादची वाट पाहत बसला होता. रविवारची पहाट म्हणजे या दोघांचा समुद्रावर आनंद उत्सवच असायचा. आज आझाद नेहमीपेक्षा लवकर आला होता. सुट्टी असल्यामुळे वर्तमानपत्राचे गठ्ठे आज थोडे लवकरच आले होते आणि त्यामुळे झटपट पेपर वाटून आझाद समुद्रकिनाऱ्याकडे धावत सुटला होता. नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांची नाव घेऊन आझाद आणि त्याच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा असलेला त्याचा जिवलग मित्र जलालुद्दीन समुद्रामध्ये विहार करू लागले. आपले दोन्ही हात डोक्यामागे घेऊन आझादने ते नावेच्या काठावर ठेवले होते आणि त्याची दृष्टी आकाशामध्ये भरारी घेणाऱ्या पक्ष्यांकडे होती. मुक्तपणे आकाशामध्ये भरारी घेत असलेले हे पक्षी आझादला नेहमीच साथ घालत असत. त्यांच्यावरील नजर न हलवता आझाद जलालुद्दीनला म्हणाला, मलाही ना या पक्ष्यांप्रमाणेच आकाशामध्ये उडायला आवडेल. कशी काय घेता येईल मलाही भरारी? आझाद, तू जर वैमानिक झालास ना तर तुलाही घेता येईल अशी गगन भरारी. जलालुद्दीनने आझादला सांगितले आणि आझाद मनामध्ये ही स्वप्ने बघू लागला. आझादच्या मनाने पक्क केलं की आपण वैमानिक बनायचं आणि त्या दृष्टीनेच त्याची सर्व प्रकारे तयारी सुरू झाली. जसजसा आझाद मोठा होऊ लागला तसतसे त्याचे स्वप्न अधिक गहिरे होऊ लागले. त्याच्या शाळेतले त्याचे शिक्षकही त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या घडवू लागले. आझादला घडविण्यामध्ये अशा प्रकारची आत्मीयता असलेले मार्गदर्शक भेटले. हे खरं तर त्याचं भाग्यच म्हणायचं. शालेय शिक्षण संपले आणि बाल्यावस्थेत असलेला आझाद आता अब्दुल कलाम म्हणून महाविद्यालयात जाऊ लागला. त्रिचीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये अब्दुलने 1950 साली प्रवेश घेतला आणि विज्ञान शाखेचा अभ्यास सुरू केला. पुढे PSc झाल्यावर अब्दुलने मद्रासच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजचे शिक्षण त्या काळातही महागडे होते आणि आपल्या वडिलांजवळ एवढे पैसे नाहीत हेही अब्दुलला ठाऊक होते. प्रवेश फीसाठी हजारभर रुपयांची गरज होती, पण त्यावेळेसही अब्दुलला दैवाने हात दिला आणि त्याच्या बहिणीने आपल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातली साखळी गहाण ठेवून पैसे उभे केले. खरं तर हा प्रसंग अब्दुलच्या मनावर फार गंभीर परिणाम करून गेला आणि आपल्या कुटुंबियांनी आपल्या क्षमतेवर दाखविलेल्या विश्वासाला आपण पात्र ठरलंच पाहिजे असं वाटून त्या बळावर अहोरात्र परिश्रम करून अब्दुलने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि ती मिळवलीही. पुढे अभियांत्रिकी शिक्षण संपल्यावर एरोनॉटिकल इंजिनियर झालेल्या अब्दुलसमोर 2 पर्याय उभे राहिले. एक होता त्याची स्वप्न पुरी करणारा वैमानिक होण्याचा आणि दुसरा होता संरक्षण खात्यात एका विशेष विभागात डायरेक्टेड ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अँड प्रोडक्शन म्हणजेच DTD&P यात. अब्दुलने दोन्ही ठिकाणी अर्ज केले आणि एकाच वेळी मागे पुढे असलेल्या दोन्ही ठिकाणी त्याला मुलाखतीला बोलवण्यात आले. एकाची मुलाखत होती डेहराडूनला आणि दुसरी होती दिल्लीला. अब्दुलच्या दोन्ही मुलाखती चांगल्या झाल्या, पण वैमानिक होण्याच्या परीक्षेत 25 पैकी 8 निवडायचे होते आणि अब्दुलचा क्रमांक 9वा लागला. अब्दुलला अतिशय दुःख झाले आणि आपण लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न भंग पावलं असं त्याला वाटू लागलं. याच दरम्यान अब्दुल ऋषिकेशला गेला आणि तिथे स्वामी शिवानंदांच्या आश्रमामध्ये त्यांना भेटला. अतिशय उद्विग्न अवस्थेत असलेल्या अब्दुलने शिवानंदांना आपली व्यथा सांगितली. यावेळी स्वामी शिवानंदांनी त्याला जो उपदेश दिला तो अब्दुलला जीवनभर मार्गदर्शन ठरला.
अब्दुलला समजावताना शिवानंद स्वामी म्हणाले, हृदयापासून आत्म्यापासून एखादी इच्छा जर निर्माण झाली आणि ती जर तीव्र आणि पवित्र असेल आणि जर तिचा मनाला ध्यास लागला असेल तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस ती आसमंतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये परतते. अशा प्रकारे जर ती वर्धित होत गेली तर नक्कीच आपला प्रभाव दाखवते. आपल्या मनातील इच्छा मृत स्वरूपामध्ये कशा आणता येऊ शकतात याचे अतिशय महत्त्वाचे सूत्र त्यांनी अब्दुलला सांगितले आणि त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिला. तो संदेश देताना स्वामी म्हणाले, नियतीचा स्वीकार कर, नियतीचा स्वीकार कर आणि आयुष्याच्या सोबतीने पुढे जा. हवाई दलामध्ये तू वैमानिक होणे नियतीला मंजूर नाही. तू नक्की कोण होणार आहेस हे नियतीने उघड केलेले नाही, पण ते ठरवलेलं आहे. अपयश विसरून जा. तुझ्या ठरवलेल्या मार्गावर नेण्यासाठी तुला अपयश यावे हे नियतीनेच योजलेले आहे. तुझ्या अस्तित्वाच्या खऱ्या हेतूचा तू शोध घे. अंतर्मनात डोकावून पहा, त्याच्याशी एकरूप हो आणि ईश्वरी इच्छेच्या स्वाधीन हो. हा संदेश अब्दुलला पुढे अनेक दिव्य पार करताना उपयोगी ठरला. दिल्लीला परत येताच अब्दुलला DTD&Pचे नेमणूक पत्रच हातात मिळाले आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून दुसऱ्याच दिवशी तो रुजू झाला. अशा तऱ्हेने भारताचे आजचे राष्ट्रपती आणि अग्निपुरुष म्हणून ओळखले जाणारे महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे खरे कार्य सुरू झाले. अतिशय खडतर आणि गरिबीत घालवलेले बालपण स्वतःच्या क्षमता जागृत करून आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र होण्याचा ध्यास आणि बघितलेली स्वप्न साकारण्याचा तो आत्मविश्वास या जोरावर अब्दुल कलामांचे जीवन साकारत गेले. शास्त्रज्ञ म्हणून कार्य करत असताना त्यांच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी आल्या. त्यांच्यातील आत्मविश्वास संपून जावा अशा प्रकारची संकटेही त्यांच्यासमोर आली. 2 वेळा अग्निबाणाचे उड्डाण अयशस्वी ठरल्यावर त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली. पण या कोणत्याच गोष्टींना अब्दुल कलामांनी भीक मागितली नाही. त्यांचा स्वतःवर विश्वास होता आणि देशासाठी काहीतरी करण्याचा अंतःकरणापासून ध्यास होता. आणि याच जोरावर रामेश्वरमध्ये राहणारा एक सामान्य मुलगा भारतासारख्या एका मोठ्या लोकशाहीचा राष्ट्रपती झाला. तर असे होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचा आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवूया आणि आपलं ध्येय पूर्ण करूया. कारण जीवनामध्ये मिळणारं यश कुठेही बाहेर नाही आहे, तर ते तुमच्या आत आहे, तुमच्या मनात आहे. यशस्वी होण्याची मानसिकता निर्माण करा, जगण्याची दिशा ठरवा, निश्चय करा, आत्मविश्वास वाढवा, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि नाउमेद होऊ नका. पुनश्च एकदा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना लेखरूपी त्रिवार मानवंदना समर्पित करते. आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला जरूर कळवा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन. तुर्तास धन्यवाद.